महाराष्ट्राचा कणा असलेल्या साखर उद्योगाला स्थिरता देण्यासाठी केंद्र सरकारनं ऊस धोरणात तांत्रिक दुरुस्त्या कराव्या अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। सिद्धटेकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अष्टविनायक यात्रेदरम्यान सिद्धटेक येथे भेट दिली। यावेळी ते म्हणाले की ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे देशाच्या परकीय चलनात मोठी बचत झाली आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारनं इतर योजनांबरोबरच ऊसाच्या FRP मध्ये नियोजनबद्ध वाढ करणं गरजेचं आहे। ते पुढे म्हणाले की सध्या देशात 1050 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून त्यापैकी 650 कोटी लिटर इथेनॉल साखर उद्योगातून तयार करण्याची परवानगी मिळाली आहे। केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे साखर कारखान्यांना गतवर्षीच्या तुलनेत यंदा 8% अधिक कोटा मिळाला आहे। यावेळी त्यांनी साखर व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी FRP ला MSP तसेच सहवीज निर्मिती आणि इथेनॉल यांच्या किमतीचे परस्पर लिंकिंग करण्याची मागणी केंद्र सरकारकडे सातत्यानं करत असल्याचं सांगितलंय। तसे झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय। तसेच या वर्षीचा 10 लाख मेट्रिक टन साखर निर्मितीचा कोटा 25 लाख मेट्रिक टन करण्याची मागणीही शासनाकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा माधुरी पाटील, हनुमंत भोसले, चिंचवड देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक व्यवस्थापक संदीप माने, मंगेश कळसकर आदी उपस्थित होते। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे कार्यक्रम लागतील। आता लागल्यानंतर मग पक्ष पातळीवरती बसून त्या संदर्भातली चर्चा होईल। मला असं वाटतं की काही दीपावलीचा वगैरे सण आहे, त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि दीपावलीचा सण आणि पाडवा भाऊबीज झाल्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय रणधुमाळी सुरू होईल। पद्धतीने पुढची भूमिका संघटनेच्या माध्यमातून घेतली। आपल्याकडे काही जबाबदारी वगैरे काय देण्यात आली आहे का पक्षांतर्गत? सगळेजण मिळूनच करतो। आता ही जनरल निवडणूक असल्यामुळे सगळ्यावरच जबाबदारी। बरोबर। आणि दुसरं असं की इथेनॉल प्रोजेक्ट सध्या गाजतोय सध्या की इथेनॉलच्या कारखान्यांना ते कंपल्सरी आहे समजा ते, परंतु नवीन त्याचं काही धोरण आता परत केंद्राकडून आलंय का काही इथेनॉल बाबत? तुम्ही राष्ट्रीय साखर संघात इथेनॉलच्या बाबतीमध्ये 1050 कोटी लिटरचा इथेनॉलचा कोटा जाहीर झालेला आहे, टेंडर निघाले आणि त्यामध्ये 650 कोटी लिटर इथेनॉल हे देशामध्ये साखर उद्योगामधून निर्माण करण्याकरता म्हणून परवानगी मिळाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेनं ह्या वर्षी 8% हा कोटा साखर कारखान्यांना वाढवून मिळालेला आहे। चांगली गोष्ट आहे। आणि त्यामुळं इथेनॉल ही ग्रीन एनर्जी आहे आणि जी ग्रीन एनर्जी साधारणतः आपल्याला जे परदेशामधून जे क्रूड आणावं लागतं त्याला ह्या इथेनॉलमुळं ते आपल्या देशाची परकीय चलनाची पण बचत होती। बरोबर। आणि इथेनॉल इंडस्ट्री आता वाढायला लागली आणि साहजिकच त्याचा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल। बरोबर। राष्ट्रीय साखर संघाचे तुम्ही अध्यक्ष आहात, तर त्याने ह्या जे धोरण आता केंद्राने इथेनॉलबाबत केले तर ते कसं आहे नेमकं शेतकऱ्याच्या बाबतीत? आता राष्ट्रीय स्तरावर मी अध्यक्ष म्हणून या साखर उद्योगाच्या संदर्भातलं आम्ही काम करतो। एकंदरीत केंद्राने पण काही चांगले निर्णय घेतलेत की ज्यामुळं इन्कम टॅक्स जो गेले 25 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता, इन्कम टॅक्स माफ झाला। त्याच्यानंतर इथेनॉलची पॉलिसी जाहीर झाली। यावर्षी 10 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी मिळाली। आता 25-26च्या सीझन करता आम्ही साधारणतः अशी भूमिका केंद्र सरकार पुढे मांडलेली आहे की 25 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्टला परवानगी द्या। इथेनॉलचा जे दर आहेत ते फक्त तुम्ही सी मोलेसिसचे दर वाढवले, तर बी हेवी आणि सिरपचा जो दर आहे तो दर वाढवून द्यावा अशी मागणी केली। FRP तुम्ही ज्या वेळेस वाढवताल चांगली गोष्ट आहे, कारण ती शेतकऱ्यांच्या करता आहे। बरोबर। शेवटी कारखानदारी शेतकऱ्यांचीच आहे। तर FRP वाढवत असताना त्याला MSP पण लिंक करावी, त्याला इथेनॉलचे भाव पण लिंक करावे, त्याला कोजन पण लिंक करावं। म्हणजे FRP लिंक, MSP, कोजन आणि इथेनॉल, कारण हे उत्पन्नाचे स्रोत आहेत। बरोबर। मला असं वाटतं जर एका बाजूला FRP द्यायची म्हटल्यानंतर रिसोर्सेस पण निर्माण व्हायला पाहिजे। तर ही एक आता फॉर्म्युला आम्ही केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी मांडतो। त्याचबरोबर एक 10 वर्षाची साखर उद्योगाची कॉन्स्टंट पॉलिसी पाहिजे। आणि आता ड्युएल प्राइसिंग हा एक प्रकार आता पुढे आला आहे।
हां म्हणजे ग्राहक जे घरी साखर वापरतात त्यांना वाजव्या किमतीत साखर मिळाली पाहिजे, पण त्याच्या नावाखाली जी व्यापारीकरणासाठी साखर वापरली जाते त्याची किंमत वेगळी असली पाहिजे, ड्युअल प्राइसिंग ज्याला म्हणतो आपण. बरोबर. तर अशा प्रकारचे काही विषय आम्ही आता केंद्र सरकारकडे मांडणी केलेली. आता सगळ्यात मोठा प्रश्न 1 नोव्हेंबरला कारखाने सुरू होत आहेत. अजूनही शेतामध्ये पाणी आहे, पूर परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर ऊस तोडणी हा एक आता मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण जो वर्ग होता पारंपरिक ऊस तोडणारा, आम्हाला आनंद आहे की आता त्या वर्गामध्ये शिक्षण आलंय, त्यामुळे नोकऱ्या, रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे तो जो वर्ग आहे आता तो कमी कमी होत गेलेला आहे. त्यामुळे आता हार्वेस्टर ही एक संकल्पना आता पुढे आलेली आहे आणि आता NCDC मार्फत 10,000 हार्वेस्टरचा एक प्रस्ताव परवा मंजूर झालेला आहे. या देशातल्या सर्व सहकारी साखर कारखान्यांमार्फत मला असं वाटतं आपल्याला या हार्वेस्टरचा प्रोग्राम करावा. प्रतिनिधी प्रथमेश शुक्ला, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक, अहिल्यानगर.